सिरोचा तालुक्यातील धर्मपुरी गावातील माता मानताई देवी बोनालू जत्रेत 4 राज्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती। या उत्सवात भाविकांनी कलशात शिजवलेली खीर डोक्यावर ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घेतली। या जत्रेने सिरोचा तालुक्याला आता धार्मिक पर्यटनाचे केंद्र बनवले जाते। धर्मपुरी गावातील माता मानताई देवी बोनालू जत्रेत तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक उपस्थित होते। या उत्सवात महिला भाविकांनी कलशात शिजवलेली खीर डोक्यावर ठेवून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घेतल्या। नंतर त्या प्रसाद रूप खीर उपस्थित भाविकांना वाटली गेली। या जत्रेने सिरोचा तालुक्याला धार्मिक पर्यटनाचे केंद्र बनवले। कोरोना काळानंतरची ही पहिलीच जत्रा असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। जत्रेच्या यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त सुद्धा यावेळी ठेवला होता। धरमपुरी येथे दर 1 वर्षांनी माता मानताई बोनालू मोठ्या उत्सवाने होते आणि आपण इथं पाहू शकतो बोनालू कशा प्रकारे आहे आणि इथं भाविक आहेत। आता यांना भाविकांना आपण विचारू पाहू की मॅडम आप कहाँ से आए? यांचं म्हणणं असं आहे की मी दरवर्षी बोनालू कार्यक्रमाला येत असतो आणि मला चांगल्या प्रकारे देवीचे आशीर्वाद आहे। आणि आपण समोर अजून एक महिला आहे, त्यांनाही विचारून पाहू। मॅडम आपण कुठली? सिरोंचा। बोनालू हे याचा सविस्तर आपण माहिती देतात। बोनालू हे आपण खीर बनवतो आम्ही तांदूळ, साखर, दूध हे सर्व विलायची वगैरे टाकून बनवते। वर्षातून एकदा बोनालू हा सण इथे आम्ही साजरा केला जातो मंदिरामध्ये आणि मग त्यानंतर वाजा गाज्यानं भोवताल आम्ही मंदिराच्या भोवताल फिरवतो। नंतर त्या खीरेला आपण काय करतात? देवीला नैवेद्य देऊन मग ते सर्वांना आम्ही वाटप करतो। म्हणजे यांचं म्हणणं आहे की इथे जे खीर बनवले आहे हे खीर प्रसाद रूपी लोकांना वाटतात। आणि आपण समोर अजून कोणी असलं मॅडम आप कहाँ से? करणारी माताई देवी म्हणून प्रसिद्ध आहे। आता आपल्यासोबत एक कन्या आहे, त्यांनाही विचारू। बेटा तू सांगू शकते मानताई देवीचं म्हणजे एवढे लोक आहेत, मानताई देवीचं म्हणजे एवढे लोकांनी मनोभावाने इथे आलेत, त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकता? दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा श्री मानताई देवीचे बोनालू साजरा करण्यात येत आहे। इथे लाखो भाविक येतात। महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणावरून खूप जण येतात। दरवर्षी इथे तांदूळ, साखर व गूळ मिक्स करून खीर बनवला जातो। बनवल्यानंतर मंदिराच्या भोवताल 3 फेऱ्या मारून देवीला प्रणाम केला जातो व त्यानंतर देवीला प्रसाद दिला जातो। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, सिरोचा।